नमस्कार. याच्या अगोदरचा गीतेच्या 15व्या अध्यायावरचा व्हिडिओ जो होता तो आपल्याला कसा वाटला? आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया, सूचना यांची मी वाट बघते आणि आपल्या सर्वांना निश्चितपणाने हा व्हिडिओ आवडलेला असेल अशी मला आशा आहे. याचबरोबर अनेक लोकांनी रामरक्षेवर काही विवेचन करता येईल का असंही विचारणा केल्यामुळे आज रामरक्षेवरचं विवेचन, रसाळ असं विवेचन संस्कृत अभ्यासक उषाताईंच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. नमस्कार उषाताई. सर्वप्रथम आपण उषाताईंचा परिचय करून घेऊया. उषाताई मुंबई युनिव्हर्सिटीतून किंवा त्या काळच्या बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून संस्कृत विषय घेऊन MA झालेल्या आहेत. एवढंच नाही तर त्या BAला संस्कृत विषयात सर्वप्रथम पण आलेल्या आहेत. संस्कृतप्रेमी असलेल्या उषाताईंचा रामरक्षेचा सखोल अभ्यास असून वेळोवेळी त्या रामरक्षेवर प्रवचनं, व्याख्यानं देत असतात. याशिवाय संस्कृत कवींच्या कथा असा ही एक कार्यक्रम त्या करत असतात आणि बहिणाबाई निसर्गकन्या असा एक कार्यक्रमसुद्धा त्या करतात. अत्यंत अभ्यासू आणि अनुभव संपन्न अशा उषाताईंच्या तोंडूनच आज आपण हे रामरक्षेवरचं विवेचन सर्वांनी ऐकूया. उषाताईंच्या या रसाळ विवेचनात आपण सर्वजण निश्चितपणाने गुंगून जाल अशी मला खात्री आहे. उषाताई. रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. राम मर्यादा पुरुषोत्तम, भारतवर्षाचे श्रद्धेय स्थान आणि विष्णूच्या अवतारांपैकी श्रेष्ठ अवतार असा मानला जातो. आध्यात्मिक चर्चा करत असताना एकदा पार्वतीने शंकरांना प्रश्न केला, केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकम पठ्यते पंडिते नित्यम श्रोतुमिच्छामि अहम प्रभो. तिने विचारले की विष्णू सहस्रनामाच्या इतकंच फळ देणारं छोटंसं सुटसुटीत असं काही आहे का? त्या उत्तरादाखल शंकर तिला म्हणाले, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा रामरक्षेतीलच श्लोक आहे. त्याचं स्पष्टीकरण पुढे येईल. म्हणजे विष्णू सहस्रनामाचं फळ केवळ एका रामनामाने प्राप्त होऊ शकतं, इतकी त्याची महती आहे. आणि ही रामरक्षा ही रामाबद्दलच असल्यामुळे ती तितकीच पवित्र आणि अशी आपण श्रेष्ठ मानतो. असं म्हणतात, संपूर्ण भारतामध्ये शिवमहिम्न आणि रामरक्षा ही 2 स्तोत्र अत्यंत लोकप्रिय आहेत. आता हे स्तोत्र शंकरांना कसं प्राप्त झालं ह्याबद्दल पुढे एक छोटीशी कथा आहे. 100 कोटी श्लोकांच्या रामचरित्राची कीर्ती सगळीकडे पसरली होती. देव, दानव, मानव यांनाही अशी ईर्षा उत्पन्न झाली की आपल्याला हे वैभव प्राप्त व्हावं. वाटणी तर निस्पृहपणे झालीच पाहिजे. यासाठी सर्वजण श्री शंकरांकडे गेले. अनुष्टुप छंदातले 33 कोटी 33 लक्ष 33,333 श्लोक वाटणीप्रमाणे दिले गेले. तरीही एक अनुष्टुप छंदातला श्लोक उरला, त्याचे 32 अक्षर, त्यामुळे परत 10-10 प्रमाणे वाटणी झाली आणि शेवट 2च अक्षरं उरली आणि ती राम अशी होती. या आत्मानंदात त्यानंतर शंकर पूर्णपणे बुडूनच गेले. त्यानंतर एकदा बुधकौशिक ऋषींना अशी इच्छा उत्पन्न झाली की आपल्यालाही हे वैभव आहे ते प्राप्त व्हावं आणि म्हणून ते तपस्या करू लागले. त्यांची ही उत्कट इच्छा पाहून शंकर त्यांच्या भावावस्थेत, स्वप्नावस्थेत जाऊन त्यांना हे स्तोत्र सांगितलं. दुसऱ्या दिवशी जागृत अवस्थेत बुधकौशिकांनी ते लिहून काढले असं मानलं जातं. रामरक्षा हे अनुष्टुप छंदातलं एक उत्तम असं स्तोत्र मानलं जातं. आता प्रत्यक्ष विषय प्रवेश करण्याच्या आधी मी प्रथम गणेश स्तुती करते. शंकराचार्यकृत आहे. गलद्दानगंडम मिलद्भृंगखंडम जलच्चारुशुंडम जगत्त्राणशौंडम लसद्वंतकांडम विपद्भंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे पांडू वक्रतुंडम. असं म्हणतात की जिथे रामकथा चालते तिथे मारुती हजर असतो. त्यामुळे
त्याचं स्वागत करण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्याला लाभो म्हणून एक त्याच्या स्तुतिप्रीत्यर्थ एक श्लोक म्हणतो. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. आता आपण प्रत्यक्ष रामरक्षेच्या विषयप्रवेश असं करूया. श्री गणेशाय नमः. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनाने करण्याची आपली भारतीय परंपराच आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विषाद, मकार महामंडल असा ओंकाररूपी गणेश या ब्रह्मांडाची उत्पत्ती त्याच्यापासूनच झाली असं आपण मानतो. आता प्रत्यक्ष रामरक्षा. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुप छंदः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य अशी सुरुवात आहे. रामरक्षा हा एक महामंत्र मानला जातो. मंत्र शब्द मननात त्रायते ह्यापासून निर्माण झाला. म्हणजे मनन करण्याने जो रक्षण करतो. इष्ट साधक आणि अनिष्ट निवारक शब्दसमूह म्हणजे मंत्र हे अगदी थोडक्यात असं आपल्याला म्हणता येईल. मंत्रातील शब्द त्या त्या शक्तीचे प्रतीक असतात. ती शक्ती जागृत करून साधकाला इष्टप्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य त्या मंत्रांमध्ये असतं. त्यातील स्वरलहरीतून निर्माण होणारी कंपनी त्या देवतेला जागृत करतात. मंत्राच्या मागे म्हणून त्या त्या ऋषींच्या अनुभवाचे, तपश्चर्येचे आणि सिद्धीचं फार मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. त्यासाठी मंत्राचा जप म्हणजे आवर्तन करावे लागते. त्यातला गूढ अर्थ समजून घ्यावा लागतो. त्यासाठी मनाची शुचिता, एकाग्रता इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. म्हणून वाणी शुद्ध, शब्दावर योग्य आघात इत्यादी गोष्टी मंत्रांच्या बाबतीत फार महत्त्वाच्या आहेत. असंही म्हटलं जातं मंत्र हे नेहमी गुरुमुखातून घ्यावा. कारण सामान्य लोकांची परिस्थिती कशी आहे बघा. जिव्हा दग्धा परान्नेन हस्तौ दग्धौ परिग्रहात नेत्रे दग्धे परस्त्रीभिः मंत्रसिद्धी कथम भवेत. त्यामुळे गुरुमुखातून श्रद्धेने मंत्र घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कमालीची शुचिता इथे अपेक्षित आहे. बुधकौशिक ऋषी ज्यांच्याबद्दल आत्ताच आपण बोललो अत्यंत सात्विक आणि तपःपूत असे ऋषी होते. श्री सीतारामचंद्रो देवता, रामरक्षेची देवता श्रीराम आणि सीता. अनुष्ठुप छंद हा पुरातन आणि श्रेष्ठ असा छंद आहे. 32 अक्षरं आणि 4 ओळी असतात. ह्याच्याही मागे एक छोटीशी कथा आहे. वाल्मिकी ऋषी एकदा स्नानार्थ निघालेले असताना त्यांना एक प्रणयरत असं क्रौंच मिथून दिसलं आणि तितक्यात एका व्याधाचा बाण त्यातल्या नर क्रौंचाला लागून तो गतप्राण होऊन भूमीवर पडला. आणि त्या मादी क्रौंचाने जो विलाप केला तो त्यांना ऐकवेना, सहन होईना. त्यामुळे त्यांच्या तोंडून जे सहजोद्गार बाहेर पडले तेच अनुष्ठुप छंदात होते असं मानलं जातं. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमशाश्वतीं समाहा यत् क्रौंच मिथुनात एकम अवधीही काममोहितम असा शापच त्यांनी त्या व्याधाला दिला. हे निषादा, तुला आयुष्यात कधीही शांतता, सुख, समाधान मिळणारच नाही. कारण या मिथुनापैकी एकाला तू अत्यंत निष्ठुरपणे ठार केलेले आहेस. असा हा अनुष्ठुप छंद. त्याच्यानंतर सीताशक्ती. श्रीराम हे आदिपुरुष आणि सीता आदिशक्ती आहे. श्रीमद हनुमान कीलकम. कीलकम म्हणजे किल्ली. श्री रामांपर्यंत पोचण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे हे तर निर्विवाद आहे. आणि मारुतीसारखा श्रेष्ठ, ज्याच्या मनात राम, ज्याच्या हृदयात राम आहे, ह्याच्यापेक्षा वेगळा कोण असू शकतो. ही किल्ली म्हणजे प्रत्यक्ष श्री हनुमानच असू शकतात. जपे विनियोगा. ह्याचा उपयोग रामाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हो, हा या स्तोत्राचा विनियोग असं सांगितलं. जपे, मी याचा जप करतो. आता ह्याच्या पुढचे 2 श्लोक आहेत ते ध्यानमूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणण्यासाठी आहेत.
ध्यायेत आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं. आजानुबाहू माणसं जे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत आहेत ही अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षणच असतात. श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, विवेकानंद ही अशी माणसं होती जी लोकोत्तरच म्हटली पाहिजेत. ती आजानुबाहू होती. ज्याने धृतशर धनुष्य आणि बाण घेतलेलं आहे आणि जो बद्ध पद्मासनामध्ये बसलेला आहे, पीतांबर पिवळा धारण केलेला आहे, नवकमलदलत स्पर्धिनेत्रम प्रसन्नम, अत्यंत प्रसन्न संयत असा चेहरा आहे आणि जो नवकमल उत्फुल्ल नवीन कमलाला स्पर्धा करू शकेल इतकं प्रसन्न ज्याचं दर्शन आहे, ज्याच्या वामांकारूढ सीता मुखकमल मिलत लोचनम नीरदाभम, ज्याच्या वामांकावर सीता विराजमान झालेली आहे आणि ज्याचे लोचन कमललोचनच तो आहे. नीरदाभम म्हणजे ढगांप्रमाणे श्यामल रंगाचा असा जो आहे. नानालंकार दीप्तम, अत्यंत तेजस्वी असे अलंकार ज्याने धारण केले. तरीही दधत मुरुजटा मंडनम, याच्या डोक्यावर असलेल्या जटेचा भार हे मुकुटाप्रमाणे शोभून दिसत होता. अशा त्या रामचंद्राला मी ध्यान करतो. चरितम रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम. याचा मगाशीच उल्लेख आला की शतकोटी प्रविस्तर असं श्रीरामचरित्र होतं. ज्यातलं एक एक अक्षरसुद्धा आपलं महापातक नाश करू शकेल इतकं शक्तिशाली सामर्थ्यवान आहे. पुढचाही ध्यानश्लोकच आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम. त्या अशा रामाचं मी ध्यान करतो. नीलोत्पलश्याम, या नीलकमलाप्रमाणे जो सावळ्या रंगाचा आहे, राजीवलोचनम, कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहे, जानकी लक्ष्मणोपेतम, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह जो आहे, जटामुकुटमंडितम, आत्ताच म्हटल्याप्रमाणे जटेचा मुकुटही ज्याच्या मस्तकावर शोभून दिसतोय, सासी तूण धनुर्बाणो, ज्याने हातामध्ये तलवार, धनुष्य, बाण सगळं घेतलेलं आहे आणि पाणी नक्तन चरांतकम, आणि ज्याचे हात म्हणजे जो पर्यायाने अनेक राक्षस कुलांचा विनाश ज्याने केलेला आहे. स्वलीलया जगत्रातून, स्वतःच्या इच्छेने त्यांनी हा अवतार घेतलेला आहे. आविर्भूतम अजम विभूम, तसं तर तो अज आहे पण केवळ लोकोद्धारासाठी त्यांनी हा जन्म घेतलेला आहे. अजन्मा जन्मासी आला असं त्याच्या बाबतीत म्हणतं आहे. गीतेतही भगवंताने हीच ग्वाही दिलेली आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात योग्य वेळेला अधर्म माजतो त्यावेळेला तो दूर करण्यासाठी, धर्मसंस्थापना करण्यासाठी आणि पापी लोकांचा विनाश करण्यासाठी मी परत परत जन्म घेत असतो, अशी ग्वाहीच आहे. या पुढचे जे 6 श्लोक आहेत हे सर्वार्थाने खरी, ज्याला आपण रामरक्षा असं म्हणू शकतो, असे आहेत. म्हणजे ते वज्रपंजर नावाचं कवचच आहे. इथे आपल्या प्रत्येक अवयवाचं रक्षण श्रीराम करोत असं इथे ह्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्व कामता. अशी रामरक्षा जी पापघ्नी आहे, पापांचं निराकरण करणारी आहे आणि सर्व कामदा, सर्व तऱ्हेच्या इच्छा भोग देणारी आहे. ते पूर्ण करण्याचं अलौकिक सामर्थ्य ह्या रामरक्षेमध्ये आहे. सुरुवातच अशी आहे, शिरो मे राघव पातू. शिर म्हणजे मानवी देहाचं उत्तमांग, जिथे विचार, विवेक, बुद्धी यांचं उगमस्थान म्हणत आहे. आणि अशा माझ्या शिराचं रक्षण राघव करो असं म्हटलेलं. कारण रघुवंश हा पूर्वी सूर्यवंशच आहे, तो नंतर ककुत्स्थ वंश आहे, त्यानंतर इक्ष्वाकू राजांनी स्थापन केला पुढे म्हणून इक्ष्वाकू वंश, आणि नंतर रघुराजाच्या अतुलनीय पराक्रमी रघुराजामुळे ज्याला रघुवंश म्हटलं जातं. ह्याच्यातही राघव हे नाव केवळ आपण रामासाठीच वापरतो. त्यामुळे अशा अत्यंत परमपवित्र शूर वीर संपन्न अशा रघुकुलातला जन्मलेला राघव माझ्या उत्तमांगाचं रक्षण करू हे संयुक्तिकच आहे.
या बाबतीत रघुराजाच्या बाबतीत एक छोटीशी घटना कथा सांगण्यासारखी आहे. वरतंतू नावाचे एक ऋषी होते आणि त्यांचा शिष्य कौत्स होता. त्यांच्याकडे 14 वर्ष विद्याध्ययन केल्यानंतर जेव्हा त्याची विद्या शिकून झाली त्यावेळी तो निघणार होता तिथून. त्याला असं वाटलं की आपण आपल्या गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा स्वरूपात द्यावं, म्हणून त्यांनी गुरुजींना विनंती केली. तर गुरुजी त्याला म्हणाले की मी तुझा अभ्यास, तुझी निष्ठा, तुझं सातत्य पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे, तर मला काही गुरुदक्षिणा देण्याची गरज नाही, तू देऊ नकोस. पण कौत्साला हे बरं वाटत नव्हतं. कदाचित त्याच्या 6 अध्यायांनी दिलंही असेल काही, त्यालाही वाटलं असेल ना आपणही काही द्यावं. त्यामुळे तो परत वरतंतू ऋषींना म्हणत राहिला, नाही पण काहीतरी स्वीकार करा, काहीतरी मी देतो. शेवटी वरतंतू ऋषी चिडल्यासारखे झाले आणि ते म्हणले, बरं ठीक, असं कर, मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू आणून दे. कौत्साने नमस्कार केला आणि तो तिथून निघाला. त्या डोक्यात विचार चालू होते की 14 कोटी सुवर्ण मुद्रा आपल्याला कुठे मिळू शकते. तर त्याच्या डोळ्यापुढे एकच नाव आलं, रघुराजा. म्हणून तो रघुराजाकडे आला. त्याच वेळेला नेमकं रघुराजाने यज्ञ करून आपल्या सर्वस्वाचं, सर्व संपत्तीचं दान केलं होतं आणि अत्यंत निष्कांचन अशा अवस्थेमध्ये तो तप करत होता. कौत्स त्याच्याकडे गेल्यावर त्या कौत्साने जेव्हा सांगितलं तेव्हा रघुराजाला, याचकाला विनमुक्त पाठवायचंच नव्हतं. तेव्हा तो म्हणला, आपण काहीतरी व्यवस्था करू, तू आज यज्ञशाळेत थांब, मी बघतो काय करता येईल ते. आणि त्यांनी मनात विचार आणला की 14 कोटी सुवर्णमुद्रा मला वाटतं आपल्याला फक्त कुबेरच देऊ शकेल, म्हणून त्याच्यावरच स्वारी करावी. कुबेराने घाबरून जाऊन रात्रीच्या रात्री त्याच्या खजिनामध्ये अपरंपार सुवर्णमुद्रा ओतल्या. दुसऱ्या दिवशी रघुराजाने कौत्साला बोलावलं आणि सांगितलं, या सगळ्या मुद्रा घेऊन जा. त्यावर कौत्स म्हणाला, मला 14 कोटींच्यावरती एकही सुवर्णमुद्रा नको आहे. रघुराजा म्हणला, मला तर काहीच नको आहे, कारण मी तर सर्वस्वाचं दान केलं. असा हा लोकविलक्षण याचक आणि लोकविलक्षण दाता, असा हा रघुवंश आहे. आणि त्याच्यातला जो राघव तो माझ्या उत्तम अंगाचं रक्षण करो, अशी इथे त्याला विनंती आहे. भालम दशरथात्मजा. भाल म्हणजे ललाट, कपाळ. कपाळावर आपल्या लेख लिहिला जातो असं म्हटलं जातं आपण. पण नशिबात असलेले चुकत नाही, हेच खरं. दशरथाचा पुत्र, रघुकुलश्रेष्ठ, इतकं असूनही राज्यत्याग आणि वनवास हे काही त्याला चुकलं नाही. पण वाट्याला आलेले भोग शांत, स्थिर, निश्चयी बुद्धीने भोगले आणि ह्याच्यातून त्याचा संयमी, धीरोदात्त स्वभाव आपल्याला दिसून येतो. या बाबतीत एक उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाली त्यावेळेला ती गुहराजा, त्याच्याकडे एक रात्र त्यांनी मुक्काम केला होता. निषाद राजा होता तो. त्याच्या घरी असताना साध्या गवतावर झोपलेल्या श्रीरामाला पाहून गुहाला फार वाईट वाटलं. तो लक्ष्मणाला उद्देशून म्हणाला की काय हे, इतका राजपुत्र, रघुकुलश्रेष्ठ असं असूनही राज्यत्याग आणि वनवास काही त्याला चुकला नाही. तेव्हा लक्ष्मण जे म्हणाला ते रामाचेच विचाराचं प्रतिबिंब असं म्हणत आहे. तो म्हणतो, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, परो ददाती इति कुबुद्धिरेषा, अहम करोमी इति वृथाभिमाना, स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोकः. सुख आणि दुःख हे कोणी दुसरं आपल्याला देतच नसतं, किंवा दुसरं देतं हे म्हणणं ही चुकीची वृत्ती आहे. अहम करोमी, चांगलं असेल तेव्हा आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, तेव्हा मी करतो असं आपल्याला गर्व वाटतो. हा ही वृथा अभिमान आहे. म्हणून केवळ इहलोक स्वकर्मसूत्राने सगळं इथलं इहलोकातील सर्व लोक बांधले गेलेले आहेत, त्याप्रमाणे अटळ भोग भोगायलाच लागतं. सर्वच आपल्या पूर्वजन्मसंचितानुसारच फलप्राप्त आपण करत असतो आणि त्याबाबत तक्रार करून चालत नाही. जे वाट्याला येईल ते भोगणं एवढंच आपल्या हातातच. त्या पण आलेल्या कर्माचा स्वीकार संयत वृत्तीने, तक्रार न करता तटस्थपणे करणं,
हे बळ आपल्याला श्री दशरथात्मज राम देवो अशी इथे त्याला विनंती केली. दशरथ म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ह्याच्यावर ज्याचा ताबा होता असा मानला जातो. तो श्रेष्ठ राजर्षी होता, शूरवीर तर तो होताच, रघुकुलातील राजा होता. तसाच त्याचा पुत्र श्रीराम अत्यंत स्थितप्रज्ञ आणि महान संयमी असा होता. भाल प्रदेश हे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्यांचं मेलनस्थान असं मानलं जातं. त्यामुळे त्याचं रक्षण श्रीरामाने करावं अगदी संयुक्तिकच आहे. कौसल्येयो दृशौ पातु. कौसल्या म्हणजे मूर्तिमंत माया, ममता, वात्सल्य याची मूर्ती. कैकेयीचा तिने द्वेष केला नाही. रामाला तिने असाच उपदेश केला की तुझं कर्तव्य तुला पार पाडलंच पाहिजे आणि डोळस प्रेम, प्रसंगी कर्तव्य कठोर होण्याइतकं अशी विशाल दृष्टी, अशी नजर आपल्याला लाभो इथेही कौसल्येय रामाला विनंती केली. विश्वामित्र प्रियश्रुती. यज्ञरक्षण करण्यासाठी विश्वामित्रांबरोबर जाताना विश्वामित्राने राम आणि लक्ष्मणाला वेद, उपनिषद इत्यादी ज्ञान तर दिलंच, शिवाय बला आणि अतिबला अशा दिव्य विद्याही दिल्या. रघुवंशातील अनेक पराक्रमी राजांबद्दल त्यांना माहिती सांगितली. जीवाचे कान करून त्यांनी ते ऐकलं. बहुश्रुत हा जो शब्द आपण वापरतो त्याचाही अर्थ तोच आहे, ज्याने पुष्कळ ऐकलेलं आहे. पूर्वीच्या काळी मुद्रणविद्या नव्हती, त्यामुळे सर्व ज्ञान हे कानाने ऐकून मनात साठवून ठेवायला असेल. म्हणून आमच्या कानांचे रक्षण असे बहुश्रुत असलेले राम आणि लक्ष्मण दोघं करोत असे इथे म्हटलेलं आहे. घ्राणम पातु मखत्राता. यज्ञामुळे पुण्यसंचय होतो ह्या गोष्टीला पूर्वी समाज मान्यता होतीच. त्यामुळे अश्वमेध, राजसूय वगैरे असे अनेकानेक यज्ञ पूर्वीचे राजे करत असत. यज्ञामुळे वातावरण शुद्धी होते आणि वायुमंडल शुद्ध होते. म्हणून मानवी जीवन त्यामुळे आरोग्यसंपन्न आणि निरामय होऊन प्रदूषण कमी होऊन भावी पिढी आरोग्यसंपन्न निपजेल. म्हणून मखत्राता, यज्ञांचं रक्षण करणारा राम माझ्या नाकाचं रक्षण करो असं इथे म्हटलेलं. आणि शास्त्रीय कसोटीवर आजही यज्ञाची उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही मान्यच केलेली आहे. स्वतः मुखम सौमित्री वत्सला. स्वतःच्या सुखाचा किंवा पत्नीचा क्षणभरही विचार न करता जो रामाबरोबर वनात गेला, 14 वर्ष वनवास रामा इतकेच हालपेष्टा सोसून त्यांनीही सोसलेला आहे. पण स्वतःवर फार मोठा संयम असल्याशिवाय किंवा निग्रह असल्याशिवाय हे अशक्य आहे. या लक्ष्मणाबद्दल रामाच्या मनात नितांत वात्सल्य, माया अशी होती. रामाचा जणू काही बहिश्चर प्राणच असा होता. आणि असा संयम मला प्राप्त हो ह्याच्यासाठी माझ्या मुखाचं रक्षण सौमित्री वत्सल राम करो असं म्हटलेलं. जिव्हां विद्यानिधी पातू. मुखाबरोबर जिव्हासुद्धा आरोग्यपूर्ण स्थितीत असावी. तिने वाईट अपशब्द बोलू नये, शिव्या शाप कोणाला देऊ नये. उलट स्तोत्र, जप इत्यादी गोष्टी तिच्याकडून म्हटल्या जाव्यात. म्हणून इथे जिभेला विद्यानिधी आपण म्हणतोच ना, जिभेवर त्याच्या सरस्वती नाचते, याचा अर्थ तोच आहे. अशी माझ्या जिव्हेचं रक्षण विद्यानिधी राम करू दे अशी ते त्याला विनंती प्रार्थना केलेली. कंठम भरतवंदित. राम वनवासात गेल्यानंतर ज्या वेळेला भरत परत येतो आणि त्याला कळतं की राम राज्यत्याग करून वनवासाला गेले, तेव्हा तो इतका संतप्त, चिडलेला आणि कोपी झालेला आहे की बेलगामपणे तो शब्द बोलतो. हेच शब्द मराठी वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो त्या गदी माडगुळकरांनी इतक्या सुंदर रीतीने व्यक्त केले आहे. तो द्वेष, तो संताप त्या शब्दातूनच प्रकट होतो. तो म्हणतो, अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय, धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय, वधनाथाचा करील मोढे पतिव्रता का कुणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. किंवा पुढे अजूनही तो म्हणतो, वनात भ्रात्या धाडिलेस तू, स्वर्गी धाडिले येतात,
श्रीरामा ते वल्कल देता कानच जळले हात. उभी न राही इथे पळभरी काळे कर जावनी मातान तू वैरिणी. त्यामुळे तो जो त्याचा द्वेष आहे, संताप आहे, तो बरोबर माडगुळकरांनी छान शब्दात व्यक्त केलेला आहे. हिंदीत एक वाक्प्रचार आहे, गले लगाना. गले लगाना म्हणजे अत्यंतिक प्रेमाने मिठी मारली. म्हणून श्री रामचंद्राने भरताला अत्यंत जवळ घेतलं, आपल्या जवळ घेऊन त्याचा राग पूर्णपणे शांत केला, प्रेमळपणे त्याला समजावलं, मानवी जीवनाची दैवाधीनता त्याला समजावून सांगितली. परत गदी माडगुळकरांचेच शब्द मी सांगते. माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. प्रारब्ध कोणाला चुकलेलं नाही. जे जे घडतं ते सर्व आहे तसंच स्वीकारणं अटळच आहे. दुःख करत बसण्याने काहीच साध्य होत नाही. त्यापेक्षा प्राप्त कर्तव्य करत राहणं याने हळूहळू त्यातून मार्ग काढता येतो. आणि भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मानवी जीवनातील हे शाश्वत सत्य या प्रसंगातून व्यक्त होतं. अशा तऱ्हेने संतापाने बेभान होऊन बेलगाम शब्द माझ्या तोंडून कधीच बाहेर न पडोत, ही इथे विनंती, प्रार्थना श्रीरामाला केलेली आहे. स्कंधौ दिव्यायुध पातू. आपण नेहमीच म्हणतो जबाबदारी खांद्यावर घेतली असं म्हटलं. त्यासाठी खांदे मजबूत, शक्तिशाली, सक्षम असणं अपेक्षित आहे. कोणतीही सामाजिक, वैयक्तिक जबाबदारी पेलण्यासाठी खांदे सक्षमच असले पाहिजे. आपण राम नेहमी कोदंडधारी बघतो. कोदंड धनुष्य तो खांद्यावर धारण करत असे, म्हणजे इतका महापराक्रमी, शक्तिशाली, सक्षम असा तो होता, हेच त्यातून दाखवलं जातं. भुजौ भग्नेश कार्मुका. कार्मुक हे शिवधनुष्य परशुरामाने जनकाला दिलेलं होतं. याच्याशी लहानपणापासून सीता खेळत असे. म्हणून तर स्वयंवराच्या वेळी ते जो त्याला प्रत्यंचा जोडेल त्यालाच ती वरेल अशी अट जनकाने घातली. श्रीरामाने ते प्रत्यंचा जोडायला वाकवत असतानाच ते कडाकड आवाज करून मोडून गेलं. असे अलौकिक सामर्थ्य ज्याच्या बाहूत आहे त्याने माझ्या दंडांचे रक्षण करावे, संयुक्तकच नव्हे का? श्रीराम आपले कोदंड, आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे श्रीराम आपले कोदंड आपल्या खांद्यावर सतत धारण करत. सर्व तऱ्हेच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी माझेही खांदे सक्षम, भुजा सक्षम राहो, ही इथे प्रार्थना. करौ सीतापती पातू. सामान्य रजकाच्या बोलण्यावरून रामाने सीतेचा त्याग केला असा एक आक्षेप नेहमीच रामावर घेतला जातो. पण अत्युत्कट प्रेम आणि कर्तव्य ह्यात जेव्हा द्वंद्व या संघर्ष निर्माण झाला तर श्रीरामासारखी व्यक्ती कर्तव्य कठोर होणं अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणून तर त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं आपण म्हणतो ना. राजा हा नेहमी आदर्शच असला पाहिजे. यथा राजा तथा प्रजा असाच विचार भवभूतीनेही आपल्या उत्तर रामचरितात व्यक्त केलेला आहे. स्नेहम दयां च सौख्यम च यदि वा जानकीमपि आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा. शेक्सपियरनी असं म्हटलं आहे, सीझर्स वाईफ शुड बी अबव सस्पिशन. त्यामुळे जेव्हा वेळ पडली तेव्हा त्यांनी सीतेचा त्याग करायला सुद्धा मागे पुढे पाहिलं. असं पराकोटीचा संयम माझ्यामध्ये निर्माण हो आणि प्राप्त कर्तव्याला कठोरपणे सामोरं जाण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी निर्माण हो, ही अपेक्षा इथे ह्या प्रार्थनेतून व्यक्त होते. हृदयं जामदग्न्यजित. अत्यंत क्रोधी, कोपिष्ट, संतापी अशा जमदग्नींचा पुत्र परशुराम. अतुलनीय पराक्रमी, 21 वेळा त्याने पृथ्वी निक्षत्रिय केली असा महाधनुर्धर. आपण जनकाला दिलेलं शिवधनुष्य रामाने मोडून तुकडे केले हे समजतात क्रोधाविष्ट होऊन तो मिथिलेकडे निघाला. त्याचवेळी राम, सीता आणि इतरांचे विवाह संपन्न होऊन अत्यंत आनंदात सर्व वऱ्हाडी मंडळी अयोध्येकडे निघाली होती. वाटेत परशुराम वाट अडवून उभे राहिले. सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
एका बाजूला उग्र संतप्त परशुराम तर दुसऱ्या बाजूला नवपरिणीत कोवळ्या वयाचा तरुण श्रीराम. पण अक्रोधेन जयेत क्रोधम हे तर खरंच आहे. श्रीरामांच्या संयत प्रसन्न मुद्रेने परशुरामांना जिंकून घेतले. सर्वांची हृदय शांत झाली. प्रसन्न होऊन परशुरामांनी आपली सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी विलीन केली, त्याला आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. दोघंही सूर्यच, एक उगवतीचा आणि एक मावळतीचा. त्यामुळे प्रखर असणं स्वाभाविक आहे. अशा स्नेहार्द दृष्टीने प्रभू रामाने माझे हृदयही प्रसन्न आनंदमय ठेवावे ही इथे प्रार्थना. मध्यम पाहतू खरध्वंसी. श्री रामचंद्रांनी अनेक राक्षस कुलांचा नाश केलेला आहे. खरं हा राक्षस दंडकारण्यात म्हणजे सामान्यपणे भारतभूच्या मध्यभागात राहत असे. मध्यभागाचे रक्षण श्रीरामाने करावं. शरीराचा मध्यभाग म्हणजे उदर किंवा पोट असं आपण. पोट बिघडले तर सर्वच आरोग्य बिघडते. हे ते नेहमी स्वस्थ राहावे त्याच्यासाठी ही इथे विनंती आहे. नाभीम जांबवदाशया. सागर पार करण्याचे सामर्थ्य केवळ मारुतीमध्ये आहे याची जाणीव जांबवानांना होती. एका शापामुळे मारुतीला त्याचं विस्मरण झालं होतं. म्हणून जांबवानांनी त्याला त्याच्या आयुष्यातील पराक्रमाची, अचाट अलौकिक सामर्थ्याची आठवण करून दिली. मणिपूर चक्र हे नाभीच्या ठिकाणी असतं. ते जागृत झाल्यावर आपण परमात्म्याचा अंश आहोत अशी जाणीव आपल्यात निर्माण होते. ही दैवी शक्ती मारुतीमध्ये जागृत करण्याचं काम जांबवानांनी केलं. जांबवान हे ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. म्हणून नाभी हे त्याचं आश्रयस्थान आणि बलस्थान ठरते. म्हणून ही प्रार्थना इथे केली. सुग्रीवेश कटी पातू. सुग्रीव सीतेच्या शोधासाठी मदत करेल असं शबरीने रामाला सांगितलं. वालीने सुग्रीवाचे राज्य आणि पत्नी दोन्ही बळकावल्यामुळे राम आणि सुग्रीव समदुःखी होते. दोघांनी मैत्री करार केला आणि त्याप्रमाणे रामाने त्यांना सहाय्य केले. पण सुग्रीव मात्र कामविलासात दंग होऊन गेला. लक्ष्मणाने आणि मारुतीने त्याला मित्रकर्तव्याची आठवण करून दिली, पण नंतर ते त्याने पारही पाडलं. म्हणजे विषयासक्त न होता ताठकण्याने जगण्याची बुद्धी मला श्रीराम सुग्रीवेश यांनी द्यावी अशी इथे त्याला विनंती केली. सक्तीने हनुमत प्रभू. ज्याचा श्वास म्हणजे राम आणि ज्याच्या हृदयात राम आहे असा भक्त श्रेष्ठ मारुती माझ्या जांघांचं रक्षण करू. हनुमान हा जितेंद्रिय, ब्रह्मचारी आणि संयमी होता. प्रजननाशी संबंधित नाजूक अवयवांवर माणसाचा संयम असणं अत्यावश्यक आहे. विषयासक्त न होण्यासाठी ही प्रार्थना हनुमंताचा जो स्वामी त्या रामाला इथे केलेली आहे. उरू रघुत्तम पातू. रक्षक कुलविनाशकृत. दैत्याने स्वर्गावर स्वारी केली की अनेक वेळा इंद्र रघुवंशातील राजांची मदत घेत असे, कारण ते अत्यंत पराक्रमी शूर वीर असे होते. राक्षस याचा अर्थ षड्रिपू असाही होऊ शकतो. सुखासन, वज्रासन, बद्धपद्मासन ह्याच्यात बसणे, ह्याच्यासाठी आपल्या मांड्या, आपले पाय स्थिर राहिले पाहिजेत. म्हणून ते शक्तिशाली असले पाहिजेत, सबल असले पाहिजेत. हे महत्त्वाचे. त्याच्यासाठी ही प्रार्थना. जानुनी सेतुकृत पाहतो. गुडघे शरीराचा संपूर्ण भार पेलतात, त्यामुळे ते सक्षम सबल असणं अत्यंत आवश्यक आहे. समुद्रावर केवळ वानरांच्या मदतीने सेतू बांधण्याचं आश्चर्य काम करणारा राम माझे गुडघे रक्षण करो, भक्कम ठेवो ही इथे त्याला प्रार्थना. जंघे दशमुखांतका. पायांचं रक्षण म्हणजे पोटऱ्यांचं रक्षण. रावणाचा वध करणारा राम करो ही विनंती इथे त्याला केली. जीवनाची खडतर वाटचाल करत असताना पोटऱ्या, पर्यायाने पाय सशक्त असणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पादव बिभीषण श्रीद. सीतेला सन्मानाने रामाकडे परत पाठव असा अनेक वेळेला सल्ला उपदेश करूनही रावणाने आणि इंद्रजिताने त्याचं म्हणणं मान्य केले नाही. त्याची निंदा केली, उपहास केला, अपमान केला. तेव्हा लंकेचा नाश आणि कुलाचा विनाश मला पाहणार नाही असं म्हणून बिभीषण आपल्या 4 राक्षस मित्रांसह रामाला जाऊन मिळालं.
सुग्रीवाला बिभीषणाच्या हेतूविषयी शंका वाटली, पण जो शरण आहे आलाय त्याला मी मरण देत नाही, मी त्याला अभयच देतो असं रामाने त्याला सांगितलं. आणि हे माझं व्रत आहे. म्हणून रामाने बिभीषणाचा स्वीकार केला. लंकेच्या विजयाच्या आधीच रामाने त्याला लंकेची राज्यलक्ष्मी बहाल केली होती. रामाची पावले ही आश्रय घेण्यायोग्य आहेत. या बाबतीत अहिल्येचंही उदाहरण आहेत. असा श्रीराम माझ्या पायांचं रक्षण कर. पातु रामोखिलम वपुः. माझ्या पूर्ण शरीराचं रक्षण श्रीरामचंद्राने करावं ही इथे प्रार्थना केलेली आहे. वज्रपंजर नावाचं हे रामरक्षा कवच इथे पूर्ण झालेलं आहे. बुधकौशिक ऋषींनी अत्यंत कुशलतेने चरित्रातील महत्त्वाच्या घटना ह्या रक्षामंत्रात गुंफलेल्या आहेत. यापुढील श्लोक अर्थवादात्मक आहे. एतान रामबलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. अशी रामरक्षा जो नित्य म्हणेल त्याला सर्व लौकिक सुखे प्राप्त होतील अशी ग्वाही इथे या श्लोकात दिली. पाताल भूतल व्योमश्चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम रामनामभिः. पाताळात राहणारे राक्षस, भूतलावरचे क्रूर दुष्ट प्रवृत्तीचे लोक आणि अंतरिक्षात संचार करणारे दुष्ट अतृप्त आत्मे हे रामरक्षा पठण करणाऱ्याकडे नुसते पाहूही शकणार नाहीत. त्याच्या वाटेला जाणे तर दूरच. या संदर्भात मला एक सांगावंसं वाटतं. मी लहान असताना आमच्या घरी अशी पद्धत होती. घरात बाळंतीण किंवा आजारी कोणी असेल तर संध्याकाळच्या वेळेला देवाशी निरांजन लावल्यानंतर पळीमध्ये थोडीशी रक्षा किंवा अंगारा घेऊन त्याच्यामध्ये बोट घालून ती रामरक्षा आपण म्हणायची आणि नंतर ते बाळाला आणि सगळ्यांना घरातल्यांना लावायचं. म्हणजे रक्षण होतं हे त्यावेळेला आम्ही गृहीत धरलेलं होतं. ही पद्धत होती, ही परंपरा होती. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिं मुक्तिं च विंदते. रामाचं स्मरण कोणतंही नाम घेऊन करा. राम, रामभद्र, रामचंद्र, राघव. पण त्या पाप तर नाहीच लागणार. उलट या जन्मात सर्व सुखोपभोग प्राप्त होतील आणि मुक्तीही मिळेल असं इथे सांगितलं आहे. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेत तस्य करस्थाः सर्वसिद्धया. हे रामरक्षेचं कवच जो कंठात धारण करेल म्हणजे पाठ करेल त्याला अष्टसिद्धीसुद्धा प्राप्त होणार आहेत. कारण रामनामाने त्याचं रक्षण केलं की कोणत्याही तऱ्हेची दुष्ट वाईट शक्ती त्याच्याकडे येऊच शकणार नाही आणि सर्व सिद्धी त्याला प्राप्त होतील. वज्रपंजर नामेदम यो रामकवचम. वज्रपंजर अशा नावाचं हे रामकवच आहे. जो त्याचं स्मरण करेल म्हणेल अव्याहताज्ञ सर्वत्र. त्याची आज्ञा अबाधितपणे सर्वत्र मानली जाईल आणि त्याला जय मंगल सर्व लौकिक पारलौकिक सुख प्राप्त होते. हे रामरक्षेचं कवच अभेद्य आहे. ज्याप्रमाणे पर्वताचं चूर्ण करू शकणाऱ्या इंद्राच्या वज्राचा पिंजरा केला तर त्यात कोणतीही गोष्ट किती सुरक्षितपणे राहू शकेल त्याप्रमाणे हे रामरक्षेचं कवच आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका. याचा आधी सांगितल्याशी संबंध आहे. बुधकौशिकांना स्वप्नात शंकराकडनं ही प्राप्त झालेली रामरक्षा त्यांनी सकाळी उठल्यावर लिहून काढली. आरामः कल्पवृक्षाणां विरामस्सकलापदां अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमान स नः प्रभो. तो आमचा प्रभू राम कसा आहे. आरामः कल्पवृक्षाणां. कल्पवृक्षांची तो बाग आहे. विरामस्सकलापदां. सर्व आपत्तींचा विराम ज्याच्या ठिकाणी होतो. आपत्ती संपून जातात. अभिरामस्त्रिलोकानां. तिन्ही लोकांचा अत्यंत आवडता असा आमचा हा प्रभू राम आहे. ज्या पुढील जे श्लोक आहेत ते वनवासी राम आणि लक्ष्मणाचं वर्णन करणारे अत्यंत चित्रदर्शी शैलीत ते वर्णन करतात. आपल्या डोळ्यासमोर ते उभंच राहतं चित्र. तरुण रूपसंपन्न. ते दोघे कसे आहेत. तरुण रूपसंपन्न तर ते होतेच. सुकुमार
आणि महाबलो अतिपराक्रम पुंडरीक विशालाक्ष, ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे विशाल, चिरकृष्णाजिनांबरव, आणि ज्यांनी मृगाजीन धारण केलेलं आहे, फलमूलाशिनव, कंदमूळ खाऊन राहणारे, दांत अत्यंत संयमी, तापसौ ब्रह्मचार्यम, ब्रह्मचारी तापस असे ते होते. पुत्रौ दशरथस्येतो, असे हे दशरथाचे दोन्ही पुत्र, भ्रातरौ रामलक्ष्मण, असे दोघे हे बंधू श्रीराम आणि लक्ष्मण आहे. शरण्यव सर्व सत्वानाम, कोणीही शरण त्यांना जावं इतक्या योग्यतेचे ते आहेत. श्रेष्ठौ सर्व धनुष्मताम, सर्व धनुर्धारी वीरांमध्ये ते श्रेष्ठ आहेत. रक्षक कुलनिहंतारो, राक्षस कुलांचा नाश करणारे आहेत. त्रायेतान्नो रघुत्तम, हे रघुत्तम दोघंही, दोघांना उद्देशून आहे, हे आमचं रक्षण करो. आत्तसज्ज धनुषौ इषुस्पृशौ, अक्षयौ शुगनिशंग संगिनौ, रक्षणाय मम राम लक्ष्मणौ, अग्रतः पथी सदैव गच्छता. हातात सज्ज धनुष्यबाण घेऊन सज्ज आहेत, ज्यांच्या बाणांनी त्यांच्या धनुष्याला स्पर्श केलेला आहे. आणि ते बाण कसे आहेत? अक्षय, आशुग, पटकन पोचणारे आणि पाठीवरच्या भात्यात विसावणारे. माझ्या रक्षणासाठी असे हे दोघंही श्रीराम आणि लक्ष्मण नेहमी माझ्या पुढे चालत राहो, अशी इथे कळकळीची प्रेमाची विनंती त्या दोघांना केलेली आहे. हे खरं बघा, प्रभू राम लक्ष्मणांनी ची सेवा आपण करायची असं असताना त्या दोघांनीच धनुष्यबाण सज्ज ठेवून माझ्या पुढे चालावं आणि माझा मार्ग निष्कंटक करावा, ही अत्यंत कळकळीची आणि प्रेमाची विनंती, सख्य भक्ती किंवा दास्य भक्ती असं याला म्हणता येईल. अद्वितीय प्रेमाने देवाला बांधूनच ठेवणं असं आहे इथे. सन्नद्ध कवची खडगी, सन्नद्ध परत सिद्ध अशा अवस्थेत, कवची कवच धारण केलेला, हातात खड्ग घेतलेला, चाप बाण धरो युवा, हातात धनुष्य बाण घेतलेला, गच्छन मनोरथोस्माकम, तो राम म्हणजे जणू काही माझ्या मनोरथांचं दृश्य स्वरूप साकार आहे असंच इथे त्याला कवीना पुदकौशिक ऋषींना म्हणायचं आहे. तो लक्ष्मण राम माझं रक्षण करो, इथे असं त्यांनी म्हटलं. रामो दाशरथेशूरो, दशरथपुत्र राम शूर्त आहेस. लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे, बली अत्यंत सामर्थ्यवान, ककुत्स्थ नावाचा राजा होऊन गेल्यामुळे त्याच्यानंतर रघुवंशाचं सूर्यवंशाचं नाव काकुत्स्थ असं काही काल होतं. नंतर इक्ष्वाकू राजा झाल्यानंतर इक्ष्वाकू वंश आणि नंतर रघुवंश. त्यामुळे काकुत्स्थ म्हणजे राम, पुरुष पूर्ण, हा तो पूर्ण पुरुष असा आहे. कौसल्येय आणि रघुत्तम, रघुकुलातला अत्यंत श्रेष्ठ असा आहे तो. पूर्ण पुरुष म्हणजे सर्व व्यापक परमात्मा. गीतेतही 15व्या अध्यायात स्वतःला पुराण पुरुषोत्तम योग असंच म्हटलेलं आहे. असं त्यांनी स्वतःला कृष्णाने म्हणून घेतलेलं. वेदांत वेद्यो यज्ञेश, या परब्रह्माचं वर्णन वेदानं करणंसुद्धा अशक्य झालं, म्हणून नेती असं म्हणून श्रुतीसुद्धा स्तब्ध झालेलं आहे. इतका तो परमात्मा आहे. पुराण पुरुषोत्तमा, जानकी वल्लभ, जानकीचा प्रियपती, श्रीमान अप्रमेय पराक्रमा, आणि ज्याचा पराक्रम अतुलनीय असाच आहे. वेद आणि उपनिषदे वगैरे शास्त्रांचा सुद्धा जिथे अंत होतो, फक्त भक्तिमार्गानेच त्याला जाणता येऊ शकतं आणि त्यामुळेच तो आपण त्याच्यापर्यंत पोचू शकतो. ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे असा श्रीराम आणि सर्व तऱ्हेची श्री भोगणारा, असं इथे त्याचं वर्णन आहे. इत्येतानि जपेत नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति संशया. अशा तऱ्हेने जो माझा भक्त अत्यंत श्रद्धेने रामनामाचा, पर्यायाने रामरक्षेचा पाठ करेल, त्याला अश्वमेधापेक्षाही अधिक पुण्य प्राप्त होईल, यात काहीही संशय नाही. अश्वमेध हा एक महायज्ञांपैकी यज्ञ होता. सार्वभौमत्व दाखवण्यासाठी सामान्यपणे तो केला जात असे, पण तरीही स्वर्गप्राप्ती, मोक्षप्राप्ती, विजयप्राप्ती, पापमोचन इत्यादी उद्देशानेही तो केला जात.
युधिष्ठिराने युद्धानंतर पापमोचनासाठी तो केला असं महाभारतात म्हटले. ह्या अश्वमेध यज्ञाच्या प्रारंभी एक अत्यंत सुलक्षणी श्वेतवर्ण घोडा निवडून दिग्विजय यात्रा सुरू केली जात असे. घोड्याच्या संरक्षणार्थ 100 राजकुमार, 100 राजसभासद, सैन्य अधिकारी असं. आणि ही यात्रा जिथे जाईल तिथे अनेक धार्मिक याग यज्ञ वगैरे केले जात. वर्षभरानंतर तो परत आल्यानंतर 3 दिवस मोठा यज्ञ चाले आणि भरपूर दानधर्म वगैरे केला. अश्वमेधायुतम असा पण एक पाठ आहे आणि अयुतम म्हणजे 10,000. 10,000 अश्वमेध केल्याचं पुण्य ह्या रामनामाने लाभतं असं इथे म्हणायचं आहे. रामम दूर्वादलश्यामम पद्माक्षम पीतवाससम. राम दूर्वादल श्यामल वर्णाचा आहे, पद्माक्षम कमलाप्रमाणे नेत्र असलेला पीतांबरधारी. त्याच्या स्तुवंती नामभिर्दिव्यै न ते संसारिणो नरः. जे त्याची अशा तऱ्हेने स्तुती करतील ते सामान्य संसारी नर राहणार नाहीत. त्यांचा मोक्षमार्गाकडे प्रवास आपोआपच सुरू होईल आणि तो सुकर होईल. रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम काकुत्स्थम करुणार्णवम गुणनिधीम विप्रप्रियम धार्मिकम. राम आणि लक्ष्मणाचा पूर्वज म्हणजे मोठा भाऊ जो आहे, रघुवर रघुकुलातील श्रेष्ठ, सीतापती सुंदर, ककुत्स्थ वंशातला आहे, करुणार्णव दयेचा निधी, करुणेचा सागर, गुणांचा निधी. विप्र शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा होतो, पण असा संकुचित अर्थ न घेता आपण विद्वान पंडित असा अर्थ घेऊया. म्हणजे जो विद्वानांना प्रिय आहे, धार्मिक वृत्तीचा जो आहे, राजेंद्रम राजांमध्ये श्रेष्ठ, सत्यसंधम सत्यानुसारी, दशरथ तनयम दशरथाचा पुत्र, श्यामल शांतमूर्ती, त्या लोकाभिरामम असा लोकांचा अत्यंत आवडता, रघुकुल तिलक रघुकुलाला तिलक ललामभूत असलेला राघव जो रावणारी आहे त्याला मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. वेधस म्हणजे प्रजापती किंवा विष्णू यांचा अवतार म्हणजे श्रीराम. तर यापुढे श्रीरामनामाचा गजरच आहे. श्रीराम राम रघुनंदन राम राम. रघुकुलाला आनंद देणाऱ्या रामाचं इथे स्मरण आहे. श्रीराम राम भरताग्रज राम, भरताचा मोठा भाऊ त्याचं स्मरण. श्रीराम राम रणकर्कश राम राम. रणांगणामध्ये जो अत्यंत धीर वृत्तीने लढत असे, कर्तव्य कठोर होऊन लढत असे त्याचं स्मरण. श्रीराम राम शरणम भवराम राम. हे रामाला मी पूर्णपणे शरण जातो. मोठ्या लोकांच्या चरित्राबद्दल असं म्हटलं जातं की वज्रादपि कठोराणी मृदूनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोही विज्ञातुमर्हति. आपण त्यांचं समजू शकत नाही, कारण एकाच वेळेला ते मृदू कोमल पण होऊ शकतात आणि तितकेच वेळ पडली तर कर्तव्य कठोरही होतात. ही कठोर मुद्रा तो रणांगणामध्ये धारण करत. सामान्यपणे आपण राम बघतो तो अत्यंत प्रसन्न चेहऱ्याचा आणि शांत मुद्रा असलेला असतो. त्याला शरण जाऊन रक्षण कर ही विनंती इथे आहे. श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. मी मनाने पूर्णपणे रामाचं स्मरण करतो. श्री रामचंद्र चरणौ वचसा गृणामी. मी शब्दाने पाठांतराच्या रूपाने स्तुती स्तोत्रांच्या रूपाने मी त्याची स्तुती करतो. श्री रामचंद्र चरणौ शिरसा नमामी. मी त्याच्या पायाशी नम्रपणे लीन होऊन त्याची प्रार्थना करतो. श्री रामचंद्र चरणौ शरणम प्रपद्ये. मी त्याला पूर्णपणे शरणच जातो. मला आता माझा अहंभाव शिल्लक ठेवायचा नाही आहे, तो त्याच्या ठिकाणी विलीन करायचा. ही भावना त्याच्या संपूर्ण शरणता दास्यत्व असं इथे अभिप्रेत आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यम जाने नैव जाने न जाने. माझी माता राम, माझा पिता राम, स्वामी राम, माझा सखा रामचंद्रच, माझं सर्वस्व म्हणजे रामच आहे, तो दयाळू राम.
त्याच्या पलीकडे, त्याच्याहून श्रेष्ठ असं मला काही माहितीच नाही की ज्याला मी शरण जाऊ शकतो. माझी सर्व नाती रामाच्या ठिकाणीच एकवटलेली आहेत. याच अर्थाचा आपण आरती करताना म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. म्हणजे त्याच्या ठिकाणी संपूर्ण शरणता इथे व्यक्त केलेली आहे. अनन्य भक्ती. पुढचा श्लोक आहे तो ध्यानपर असा आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदन. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला सीता विराजमान आहे आणि ज्याच्या पुढे हनुमान आहे, अशा रघुनंदनाला मी नमस्कार करतो. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्य. लोकांचा अत्यंत प्रिय, लोकांना अत्यंत प्रिय असलेला रणरंगधीर, राजीवनेत्र, कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहे, आणि रघुवंशाचा जो नाथ, ललामभूत असा जो आहे, कारुण्यरूप साकार झालेलं आहे, करुणाकर तो आहेच, अशा रामचंद्राला मी शरण जातो. सर्वस्वाने समर्पण करण्याचा हा भाव ह्याच्यातून व्यक्त आहे. मारुतीची स्तुती करणारा श्लोक तर सर्वांना माहितीच आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम, मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे, मारुत म्हणजे वारा, याच्याप्रमाणेही ज्याचा वेग आहे. जितेंद्रिय तर तो होताच. बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमानांमध्येही तो श्रेष्ठ मानलेला आहे. वातात्मजम, पवनपुत्र असं आपण त्याला म्हणतो. वानरयूथ मुख्यम, वानर दलांचा तो सेनापती आहे, प्रमुख आहे. त्या श्री रामदूत, पण ज्याला रामदूतच म्हणून घेणं आवडत असे त्याला मी शरण जातो. पुढचा श्लोक वाल्मिकी ऋषींना वंदन करणारा आहे. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. राम राम असे अत्यंत मधुर शब्द जो गोड आवाजात कवितारूपी शाखेवर बसून म्हणत असे, त्या वाल्मिकी कोकिलाला मी नमस्कार करतो. आपदाम अपहर्तारम दातारम सर्व संपदा, आपत्तींचं अपहरण करणारा, आपत्ती येऊच न देणारा, आपल्यापासून त्यांचं म्हणजे दूरच ठेवणारा. दातारम सर्व संपदा, सर्व तऱ्हेची संपत्ती तुम्हाला जी अपेक्षा असेल ती पूर्ण करणार. लोकाभिरामम, लोकांना अत्यंत प्रिय त्या श्रीरामाला मी परत परत नमस्कार करतो. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदा. भवबीज म्हणजे हा संसार हा खरा आहे, सत्य आहे हे समजणं हेच अज्ञान आहे. या अज्ञानाचं बीज जो नष्ट करतो तो राम, त्याच्याबद्दल इथे म्हटलं आहे. अर्जनम सुखसंपदा, आणि जो सुखसंपत्ती लौकिक पारलौकिक तुम्हाला देतो. तर्जनम यमदूतानाम, आणि जो यमदूतांची भीती मनातून घालवून टाकतो, असं हे रामनाम गर्जन आहे. आपल्याला माहिती आहे की धान्य भाजलं की त्याच्यातून अंकुर येऊ शकत नाही. मग हा संसार सत्य आहे असं मानणं हेच अज्ञान आहे. तेच जर रामनामाने आपण भाजून टाकलं तर हे त्याच्यातून काही पुढे येऊच शकणार नाही. हे अज्ञान कायमचंच दूर होईल. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे. राम जो रघुवंशाचा राजमणी असा आहे आणि ज्याचा नेहमी विजयच होतो, त्या राम रमेश विष्णुरूपी रामाला मी भजतो. रामेणाभियता निशाचरचमो, रामाने राक्षसांच्या अनेक कुलांचाच नाश केलेला आहे. त्या रामाला मी नमस्कार करतो. रामात नास्ति परायणम परतरम, रामाच्या पलीकडे त्याहून श्रेष्ठ असं माझ्यासाठी दुसरं काही नाहीच. त्या रामाचा मी दास आहे. आणि रामे चित्तलय सदा भवतु मे, त्या रामाच्या ठिकाणी माझा अहमपणा, माझा मीपणा नष्ट होऊन जावा ही प्रार्थना इथे. भो राम मामुद्दर, मी तुला संपूर्ण शरण आहे. माझा उद्धार करणं आता केवळ तुझ्याच हाती आहे.
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरान. सुरुवातीलाच ह्या श्लोकाबद्दल आपण बोललेलं आहे की राम राम असं रामनाम घेत राहणं हे वरानने, हे सुंदर स्त्रिये मनोरमे, पार्वतीला उद्देशून श्री शंकरांनी हे म्हटलेलं आहे. हे रामनाम हे विष्णू सहस्रनामाला तुल्य बल, तितकंच फल देणारं हे आहे. म्हणजे केवळ एका रामनामाने विष्णू सहस्रनामाचं संपूर्ण फल मिळू शकतं. इतकं प्रभावशाली असं अलौकिक असं हे रामनाम आहे. इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं. अशा तऱ्हेने श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेली ही रामरक्षा इथे पूर्ण होते. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीराम आणि सीतांना नमस्कार करून मी थांबते. इतक्या सुंदर आणि रसाळ अशा विवेचनानंतर मी एकही शब्द बोलू इच्छित नाही. आपल्या सर्वांना हा व्हिडिओ निश्चितपणाने आवडेल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही विनंती करून उषाताईंना मनःपूर्वक धन्यवाद देऊन मी आज इथे थांबते.